मी सुनीता पाटील सुनीताज ब्लॉग्स अँड स्टोरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे, कारण बऱ्याच जणांनी माझ्याही मागे तगादा लावला होता की तू ट्राय कर म्हणून मी म्हटलं चला आपण ही प्रयत्न करूया। सो मी गेले म्हणजे मी जरी डोंबिवलीमध्ये राहत असले तरी सुद्धा माझा ॲड्रेस अजूनही मुंबईतला आहे, जिथे मी जन्मले लहानाची मोठी झाले त्याच पोलीस क्वार्टर्सचा ॲड्रेस अजूनही माझ्या आधार कार्डवरती असल्या कारणाने मला जे काही आहे ते मला मुंबईत जाऊन करावं लागणार होतं। सो मी पहिली गोष्ट म्हणजे सध्या मी बेरोजगार असल्या कारणाने उत्पन्नाचा दाखला हा मिळवण्यासाठी मला IT फाईल रिटर्न करणं गरजेचं होतं। सो मी IT फाईल रिटर्न केली माझ्या CA कडून। अर्थात उत्पन्न तर तसं आपलं सध्या चालू नसल्या कारणामुळे जस्ट जे काही होतं फॉर्मॅलिटीज तर त्याने कंप्लीट करून माझी फाईल तिथे सबमिट करण्यात आली। त्याच्यानंतर ते सगळे पेपर्स मला मिळाल्यानंतर मी कलेक्टर ऑफिसला गेले आणि तिथे मला असं कळलं की ज्या कुटुंबामधील एखादी व्यक्ती ही गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। माझे वडील पोलीसमध्ये होते, ते रिटायर झाले, आता ते हयात नाही आहेत। माझी आई हयात नाहीये, माझा एक भाऊ हयात नाहीये आणि जो माझा एक भाऊ आहे तो गव्हर्नमेंट सर्वंट आहे, 2 वर्षांनी तो रिटायर होईल। परंतु अजूनही आम्ही एकाच राशन कार्डमध्ये आमच्या सर्वांची नावं असल्या कारणाने माझं नाव सुद्धा त्याच्यामध्ये आहे। मी आता भले त्याच्यासोबत राहत नाहीये, मी वेगळी राहते, पण माझं राशन कार्ड तिथे असल्या कारणाने मला या योजनेचा लाभ सध्या तरी घेता येत नाहीये। जर भविष्यामध्ये माझं राशन कार्ड बदललं गेलं पण त्याच्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे। सो बघू भविष्यामध्ये आपण करू त्याचं काहीतरी तरतूद। सो राशन कार्ड मध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे, परंतु तुम्ही ज्या कुटुंबात राहत आहात त्या कुटुंबातील जर एखादी व्यक्ती गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची पूर्तता करावी लागते, जसं तुमचं रेशन कार्ड हे पिवळं किंवा ऑरेंज कलरचं असणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जन्म दाखला हा महत्वाचा आहे, त्याचबरोबर तुमचं उत्पन्न सर्टिफिकेट हे तुम्हाला असणं गरजेचं आहे। सो कारण 2,50,000च्या खाली तुमचं उत्पन्न आकडा असला पाहिजे तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। त्याचबरोबर डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही या महाराष्ट्राचे अधिकृत रहिवासी आहात याचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आता आय थिंक सो ते थोडंसं शिथिल करण्यात आले काही गोष्टी। त्याच्यानंतर अर्थात लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला किंवा कॉलेज सोडल्याचा दाखला तो सुद्धा महत्वाचा आहे याच्यामध्ये। आता अशा सगळ्या गोष्टींची जर तुम्ही पूर्तता केलीत आणि तुम्ही जर त्या योजनेसाठी पात्र ठरलात तर मग तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येईल। सो त्यासाठी तुम्हाला पहिला या सर्व गोष्टींची पूर्तता करावी लागेल। पहिली गोष्ट म्हणजे राशन कार्ड पिवळं किंवा ऑरेंज कलरचं असणं गरजेचं आहे। दुसरा आहे तुमचा जन्म दाखला, तिसरा आहे तुमचं आधार कार्ड, चौथा आहे तुमचं पॅन कार्ड, त्याच्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला, त्याचबरोबर तुमच्या कुटुंबामधलं कोणतीही व्यक्ती ही गव्हर्नमेंट सर्वंट असता कामा नये। सो या सर्व गोष्टींची जर पूर्तता झाली तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। आणि हो, आता कालमर्यादा वाढवण्यात आलेली आहे, 31 ऑगस्ट पर्यंत ही आता मर्यादा म्हणजे फॉर्म भरण्याची मर्यादा ठेवलेली आहे। आणि त्याचबरोबर 21 ते 60 ही वयोगट ठेवण्यात आलेलं होतं, ते आता 21 ते 65 असं वयोगट करण्यात आलेलं आहे। सो त्वरा करा आणि जे या योजनेमध्ये लाभार्थी होऊ शकतात या अशा सर्व स्त्रियांनी लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा। बाय। नेहमीप्रमाणे स्वतःच्या कुटुंबाच्या आणि इतरांची काळजी घ्या, आई वडिलांची सेवा करा, दीनदुबळ्यांना मदत करा, मुक्या प्राण्यांना प्रेम करा, त्यांना खाऊ पिऊ घाला, जमत नसेल तर निदान मारू तरी नका। जय हिंद, जय भारत।